For over 60 years, Ion Exchange has pioneered total water and environment management, serving industries, institutions, homes, and communities worldwide. Through Zero B and TML, we ensure safe drinking water across sectors. We serve diverse sectors, supported by Asia's largest comprehensive service network. Our R&D centers drive advancements in products and processes to maintain market leadership. With ISO certified manufacturing facilities and Mr. Santosh Raut back to the dugout. क्रिकेटमध्ये म्हणजे इतकी मेहनत घेतली त्याच्यावर, तर सलाम आहे त्यांच्या प्रयत्नांना देखील. आणि इथे पहा स्क्वेअर लेग मध्ये बॉल चाललाय अत्यंत मागच्या झोन मध्ये. म्हणजे आयन एक्सचेंज कडे देखील असे खेळाडू आहेत की जे लेदर क्रिकेटवर त्यांचं प्रभुत्व दाखवत आहेत. कदाचित येणाऱ्या काळामध्ये ONGC किंवा RCF अगदी NPCL अशा ज्या नवरत्न खेळतात तिथे आपली देखील एक टीम डेफिनेटली आपल्याला हे पावलं उचलावी लागतील. कारण शेवटी ब्रँडिंगला महत्व आहे. तिथे आपला देखील ब्रँड झळकणं फार गरजेचं आहे. इथे बॉल तयार. कुणाल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. बॅटची कडा. बॉल चालला फ्लाइंग स्लिप मध्ये आणि एकाच ट्रॅकवर आल्या दोन आगगाड्या आणि ट्रॅक कोकण रेल्वेचा आहे जो सिंगल आहे, त्यामुळे अपघात होणार. इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. महत्वाचा धुरंधर अँथनी. कोण बाद झालाय? ज्यानं एंड सोडलाय त्याला परतावं लागेल. मुकुंद कुंभार ज्याला परतावं लागतंय दुसऱ्या विकेटचं पद. एक्झिक्यूट केले जात आहेत. या चौकाराच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या पोहोचली 6 या आकड्यावरती. हलक्या हातानं स्टिअर केलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग मध्ये, जिथून फक्त एक सिंगल ची कन्वर्ट झाली. सिंगलच्या सहाय्यानं स्कोर मूव्ज ऑन 7. 7 धावा ज्या धाव फलकावर जोडल्या गेल्यात. षटक
संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 12 या आकड्यावर. खरं तर कॅन्सरनं पीडित असणारा युवराज सिंग त्याची आठवण होते या 12 आकड्यावर. मी बऱ्याचदा म्हणतो की एक जानेवारी माफ करा 1 एप्रिल 2011 ची त्यांना डॉक्टरांपर्यंत हरभजनला पोहोचण्यापासून त्यांना रोखलं. कारण जर ती गोष्ट सिलेक्शन कमिटीला ठाऊक झाली असती तर कदाचित 2 एप्रिल 2011 ची रात्र तो दिवस तो खेळू शकला नसता. परंतु तो खेळला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आणि 2 एप्रिल 2011 ला आपण दुसरा विश्वचषक 27 वर्षांचा संघर्ष त्याला सुरुंग लावला आणि तो जिंकलो आपण 25 जून 1983 नंतर. कदाचित या ऐतिहासिक गोष्टींना म्हणजे भले खेळ महेंद्रसिंग धोनीनं फिनिश जरी केला असला तरी सुद्धा गौतम गंभीरचं त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन होतं 97 धावांचं आणि युवराज सिंगची देखील तितकीच मेहनत. इथे पहा बॅक टू द बॉलर खेळण्याचं धाडस दाखवलं एक्स्ट्रा कव्हर मध्ये. तुतू मिमीचा खेळ सुरू आहे. थोडीशी चुकी जरूर झाली आहे. एक सिंगल इथून मात्र कनेक्ट होईल आणि सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या स्कोर मूव्ज ऑन 13 रन्स. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय. उमेश आलेत जे गोलंदाजी करतायत. वाडा स्ट्रायकर्स संघाचं प्रतिनिधित्व करत असताना आणि आमच्या कॅमेरामनचं कौतुक करावं लागणार आहे. फार मेहनत घेतो या स्पर्धेकरता. निश्चितच तुला देखील सलाम आहे. बॉल चाललाय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध च्या मार्फत एक धाव जी धाव फलकाला आकार देणारी ठरेल. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 14 या अंकावरती. खरं तर हा ऐतिहासिक आकडा आहे 14. म्हणजे मी बऱ्याचदा म्हणतो की पित्याचं छत्र हरपल्यानंतर या स्वराज्याला ज्यांनी पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला ते धर्मवीर धर्मरक्षक संभाजीराजे आणि निश्चितच इतिहासात बरेच विक्रम त्यांच्या नावे गेले. म्हणजे 32 वर्षाच्या असताना म्हणजे मी बऱ्याचदा म्हणतो ना की छत्रपती संभाजीराजांचा जो संघर्ष या स्वराज्याच्या मातीकरता किंवा महाराष्ट्राच्या मातीकरता तो अत्यंत महत्वाचा आहे. इथे मात्र जाऊयात क्रीडांगणाच्या आतमध्ये. फटका चांगला आहे. बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये. समोर क्षेत्ररक्षक पकडो कॅच. जीतो मॅच. 1 मोर विकेट डाऊन. ब्रेक थ्रू मिळालाय. वाशी वाक्य मन के जीते जीत है मन के हारे हार. जो हार गए बिन लड़े उन पर है धिक्कार. जो लढू शकत नाही ना तो कधीच जिंकू शकत नाही. कदाचित लढलं पाहिजे मैदानाच्या आतमध्ये. हारणं जिंकणं पुढच्या गोष्टी आहेत परंतु समोर आपला नाव ऐकूनच घाबरला पाहिजे. इतकी मेहनत आणि इतकी दमक तुम्हाला ठेवावी लागेल. बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये. प्रोटेक्शन आहे त्या क्षेत्रामध्ये आणि याच साहाय्यानं संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 16 आकड्यावर. म्हणजे 5 जून 1674 ला रायगडानं पहिला राज्याभिषेक पाहिला. त्याच वेळी खरं तर 16 जानेवारी 1681 ला छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक जो दुसरा राज्याभिषेक तो देखील रायगडाच्या मातीनं. म्हणजे पुन्हा सप्तसिंधू सप्तगंगा रायगडावर आल्या जरूर आणि छत्रपती संभाजीराजे हे दुसरे छत्रपती झाले या स्वराज्याकरता. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फक्त 16 या आकड्यावरती. 18 चेंडू आतापर्यंत वाडा संघाने डिलिव्हर्ड केलेत आणि त्या 18 बॉल मध्ये धावा दिल्यात फक्त आणि फक्त 16 धावा. कंजूसीनं गोलंदाजी होते एवढं मात्र निश्चित आहे. मेरिट नुसार बॉलिंग इथे केली आहे टीम संघ. इथून तुम्हाला आता या मॅचचे फासे बदलवण्याकरता संधी आहे. बॉल तयार. कुणाल इथे वेगावर स्वार झालाय. मी आधीच उल्लेख केला की लेदर क्रिकेटवर ज्या खेळाडूचं प्रभुत्व आहे आणि आता खरं तर तो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्वतःची दादागिरी प्रस्थापित करतोय. पहिला चेंडू त्यानं डॉट फेकलाय. चौथं षटक जे प्रगतीपथावर आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. वाडा संघाचं प्रतिनिधित्व तो करतोय. ग्लान्स करायचा होता बॅकफुटवर जाऊन परंतु यष्टांच्या वर्ण वेध घेतलाय त्यामुळे पंच देखील तटस्थ आहेत. कारण जास्त अतिरिक्त शफल ऍक्शन जेव्हा तुमची पॉपिंग क्रीजचा वापर तुम्ही जास्त करता त्यावेळी निश्चितच तुमची जी यष्टांची मागची साईड असते त्यावरनं गोलंदाजाकरता एक संधी प्राप्त होते आणि ती संधीचं सोनं इथे मात्र कुणाल करतोय. बॉल तयार. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट
मोजून मापून गोलंदाजी होतीये. इथे पहा बॅकफुटवर जाऊन हा फटका पूल करण्याचा प्रयत्न केलाय. ऑर्थोडॉक्स इक्विनॉक्स मध्ये निखिल स्वतः तैनात आहेत, जिथून फक्त एक सिंगल आली आहे आणि सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल पोहोचली आहे फक्त आणि फक्त 17 या धावसंख्येवरती. 17 ऑन स्कोर कार्ड. 17 धावा. बॉल तयार. सुपर बॉलिंग. इट्स अ मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गोलंदाजांना वाचण्याकरता 2 शस्त्र आहेत. त्यातलं पहिला बॉल आहे गुडलेन टू गुडलेन गोलंदाजी ऑफस्टिकच्या बाहेर करा आणि दुसरा बॉल आहे त्या डीप यॉर्कर फेका. कदाचित कुणाल जो आहे पहिलं अस्त्र वापरतो इथे. बॉल तयार. लोअर फुलटॉस होता. स्टेप आउट करून निखिल समोर आहे आणि हे ग्रामीण क्रिकेट मधले पारंपरिक खेळाडू आहेत, त्यामुळे जिथे चुकी होणे नाही. बॅट्समन आउट. फलंदाज बाद. विकेटचं पतन. आणि धावसंख्या 17 या आकड्यावर असताना फलंदाज झालाय बाद. 17 आकडा जसा आला विनायक आलेत नवीन फलंदाज. खर तर सचिन सर 17 आकडा जसा आला आठवण झाली अब्राम डे विलियर्स या खेळाडूची. म्हणजे जो खर तर पेशाना आफ्रिकन जरी असला तरी त्याचं एक वाक्य आहे की माझी पहिली पसंती भारताला असते आणि अत्यंत प्रेम आहे भारताच्या क्रिकेट विषयी त्याला. अगदी 17 त्याचा जन्मदिवसाचा आकडा. त्याचा जर्सी नंबर देखील आपण पाहिला 17. इथं बॅकफुटवर जाऊन पंच करायचा होता परंतु वेग अतिरिक्त होता या गोलंदाजाचा. एंड ऑफ दी 4th ओव्हर. 4थ्या षटकाचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फक्त आणि फक्त 17 या धावसंख्येवरती. 2 षटक अजूनही शेष आहेत आणि खऱ्या अर्थानं जशी वाडा भिवंडी रोडवर आमच्या गाडी अडखळत चालते कदाचित तशीच गाडी सध्या आता वाशी संघाची धावसंख्येच्या पटलावर अडखळत चालली आहे. फक्त 17 धावा 4 षटकामध्ये. इकॉनॉमिकली रेटेड बॉलिंग केली आहे. बॉल तयार. आखू टप्प्याचा बॉल ज्याला उडवलाय. बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स गाव कॉर्नर मध्ये. क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. इथून मात्र एक सिंगल कनेक्ट झाली आणि सिंगलच्या सहाय्यानं 5व्या षटकाचा जो शुभारंभ आहे आयन स्टार संघ थोडासा स्ट्रगल त्यांच्याकडनं होतोय परंतु डार्विनचा एक सिद्धांत आहे स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. तुमच्या अस्तित्वाकरता तुम्हाला लढावं लागेल अन्यथा या जगामध्ये तुमचं अस्तित्व संपवलं जाईल आणि तेच काम इथे आता आयन स्टारला करायचंय. बॉल चाललाय. बॅटचा फेस ओपन केल्यानंतर डीप थर्डमॅनला. पदार्थ आहे. बॅकफुटवर येऊन वीरेंद्र सेहवाग स्टाईल पंच केलाय बॉल एक्स्ट्रा कव्हरला. जो खरं तर टिपिकल पेटंट मानला जातो वीरेंद्र सेहवागचा तोच फटका इथे एक्झिक्यूट केलाय फलंदाजानं आणि या 4 धावा धाव फलकावर जोडल्या जातील. संघाची टोटल पोहोचली आहे 24 या आकड्यावरती. 24 ऑन स्कोर कार्ड. 24 धावा ज्या धाव फलकावर जोडल्या गेल्यात. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर त्यांचा देखील 24 एप्रिल. इथे पहा फटका अत्यंत मी तर म्हणेन की बॅकफुटवर यावं लागलं फलंदाजाला. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली उमेशनं. 5वं षटक 3 चेंडूंचं 4 चेंडूंचा सत्र इथे मात्र संपलंय. शेवटचे उर्वरित 2 बॉल अजूनही बॅलन्स आहेत. बॉल तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सुंदर अफलातून धडाकेबाज खेळ. इथे मात्र गोलंदाज त्या गोलंदाजीचं पृथक्करण सजवत असताना शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि 5वं षटक इथून मात्र त्याचं एंडिंग तुम्हाला पाहायला मिळेल. काय गोलंदाजी केली आहे वाड्या संघानं. अक्षरशः गोलंदाजीचा तोफखाना वापरला इथे आणि पूर्णतः लगाम लावली आहे. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा एंड ऑफ द 5th ओव्हर. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि संघाची टोटल जी आहे आयन स्टार वाशी पोहोचली आहेत फक्त 24 धावा. 24 अगदी कमी धाव संख्या उभी झाली आहे. म्हणजे हेमंत सर मी बऱ्याचदा म्हणतो ना की तुमचा जो परिसर आहे लांजा रत्नागिरी त्या परिसरातला इतिहासातला अजिंक्य किल्ला आहे जंजिरा आणि त्या जंजिराला अभेद्य ठेवण्याकरता सिद्धीनं काय केलं 752 तोफा त्यानं मागवल्या होत्या. त्या तोफा जशा भडीमार करायच्या कदाचित संभाजीराजांनी 2दा प्रयत्न केला तो किल्ला जिंकण्याचा परंतु समुद्राची भरती ही सिद्धीच्या मदतीला धावून आली आणि त्यामुळेच काय झालं की तो किल्ला इतिहासामध्ये अजिंक्य राहिला. त्याला कधीच कोणत्या सेनापतीला जिंकता आलं नाही. कदाचित तिथे जसा तोफखाना त्यांनी
गोळ्यांच्या मार्फत वापरला, आता इथे वाडा संघ तो तोफखाना गोलंदाजीच्या मार्फत वापरतायत. चला आपण वळूयात मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी माकवर सज्ज आहे. बॉलर मकरंद आलेत. शेवटचं षटक. हा पहिलाच बॉल उडवलाय लॉंग ऑन मध्ये. सुभाष चेंडू खाली आणि त्यानं टिपलाय जेल. बॅट्समन आउट. विकेट डाऊन. भारत का पानी हर रिश्ते की ये जान, शुद्ध है स्वच्छ है घर घर की है पहचान। भारत का पानी, भारत का पानी। जीरो बी, भारत का पानी।
For over 60 years, Ion Exchange has pioneered total water and environment management, serving industries, institutions, homes, and communities worldwide. Through Zero B and TML, we ensure safe drinking water across sectors. We serve diverse sectors, supported by Asia's largest comprehensive service network. Our R&D centers drive advancements in products and processes to maintain market leadership. With ISO certified manufacturing facilities and through strategic partnerships, we exemplify our worldwide reach. Our commitment to conserve the planet's resources drives us to realize our vision to be the leader in our business, which is so vital to people's lives and the environment. Ion Exchange, a bond that goes back 60 years, a commitment that will continue for a lifetime. The environment sustains life, and its resources are invaluable. Ion Exchange is privileged to manage our planet's precious resources. We owe our existence to the strong visionary outlook of our founder, G.S. Ranganathan, who laid the foundation and built a business that served both society and the environment. As we celebrate 60 years of trust, we honor a legacy marked by commitment, innovation, and global impact in environment management. Through our remarkable journey, we have achieved significant milestones, each milestone representing a pivotal moment in our evolution. From pioneering the production of world-class resins in India in the 60s to being the first company in India to introduce the reverse osmosis दुपारचा हा चेंडू अत्यंत चांगल्या दर्जाने त्यांना इथे सजवलाय. पहिला चेंडू डॉट. बॉल तयार. ओव्हर द विकेट. उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर चेंडू आहे, त्यामुळे पंच निर्देशित करतात. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. इथे 32 या धावसंख्येचा पाठलाग खरं तर करतोय टीम वाडा संघ. वाडा स्ट्रायकर्स सध्या मैदानाच्या आतमध्ये. एक धाव जी धाव फलकावर कनेक्ट झाली आहे. बॉल तयार. ओव्हर द विकेट. मिस्टर मुकुल कुंभार पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर चेंडूचे हाताळणी होतीये, त्यामुळे
1+1 अशा 2 धावा. पियुषजी अग्निहोत्री तुमच्या संघाला सांभाळा. थोडासा आपली जी स्क्वॉडची गडबड आहे ती आपल्याला कमी करावी लागणार आहे. फटका चांगला आहे ऑन साइडला. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन तैनात आहे, जिथून मात्र एक सिंगल कन्वर्ट झाली आहे. गोलंदाजीचा जर अटॅक पाहिला आता तर ते देखील मेरिट नुसार